महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांचं स्वागत केलं जातंय। त्याचबरोबर पैलवान जाऊन रावणी तिथं केलं होतं बसायचं आलेच सर्वांची आवडते हर्षवर्धन सदगीर महाराष्ट्र केसरी हे आलेले स्पर्धा पार जिंकल्या जिल्ह्यात तिथं आपले प्रकाश भाऊ मेन आपले अतिथी होते, पण त्यांना आता माहिती म्हणजे मला मुंबईला जावं लागलं, नाही तर मी त्या ठिकाणी आलो असतो, पण अतिथी ते नव्हते, मी नव्हतो, त्यामुळे मी येऊ शकलो नाही। पण त्यांनी मी त्या स्पर्धेला हर्ष भाऊ चांगली मोठी स्पॉन्सरशिप त्या गोष्टीला त्यांनी दिलेले। आमच्या प्रकाश भाऊचं काम नुसतं कृषी क्षेत्रात नसून उद्योग जगतात खूप चांगलं नाव आहे आणि अनेक गोष्टींना अनेक मंदिरांना त्यांनी सगळं हाताने करोडो रुपयाचं दान करून या ठिकाणी मोठा आदर्श करण्यात आहे। असं त्यांचं भाऊचं खूप मोठं काम आहे। आपण या ठिकाणी सुदूरकडे नगरमध्ये आला आणि आपलं प्रकाश भाऊ धारीवाल मित्र परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आणि तुम्ही त्याविषयी खरं तर आम्हाला अभिमान वाटतो की महाराष्ट्र केसरीमध्ये आपले पैलवान हर्षवर्धन सदगीर यांनी दुसऱ्यांदा हा किताब पटकावला आहे, त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार। ज्यावेळेस आपली मुलं पुढं जातात त्यावेळेस अभिमानाने आपली मान उंचावतो आणि अशा पैलवानांचं स्वागत करायला शिरूरमध्ये खूप आनंद झाला आणि आज आपल्या नरसिंहभाऊ धारीवाल यांच्या 27व्या जयंतीनिमित्त इथे महाराष्ट्रदान शिबिरमध्ये त्यांचा आपल्याला योग आला आणि आल्याबद्दल त्यांचा धन्यवाद। एवढं बोलून येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा खूप मोठ्या प्रमाणात भरवण्यात आली होती। जवळजवळ 18 ते 22 तारखेपर्यंत कुस्तीचा चांगला प्रोग्राम सातव यांनी केलेला होता आणि त्यावेळेस ते पण गरम आणि मुलाच्या ओळखीचे आहेत, आतिथ्याच्या ओळखीचे होते, ते पण मग आमंत्रण देण्यासाठी ते आले। त्यांचे नातेवाईक संदीप शिंदे हे आपल्याकडे बरेच वर्ष होते, त्यांच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली, त्यांच्या माध्यमातून ओळख झाली आणि त्याच्यानंतर तिथे काही की आपल्याला अभिमान पाहिजे की कुस्ती आपल्या इथे आम्ही लहानपणी इथे तालीमध्ये आम्हीही जायचो। लहानपणी 4थी 5वीत असताना त्यावेळेस आपले काळेवार बुवा होते आणि ते आम्हाला सकाळी 5:30ला घरी आले की आवाज द्यायचे आणि घेऊन जायचे तालीमध्ये। त्या लाल मातीचं जे काही आनंद आहे तो बरं वेगळा। आता तर बऱ्याच तुमच्या मॅचवर मला वाटतं आल्याच्या जमान्यात मॅच वगैरे काही नव्हतं आणि लाल मातीमध्ये वतीनं सहर्ष स्वागत। थोड्याच वेळात देवी या ठिकाणी येतात, त्या ठिकाणी आदित्य धारीवाल हे महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांचा सन्मान करतात। आदित्य श्रेष्ठ सुद्धा गोष्टीसाठी चांगल्या पद्धतीने सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। या धारीवाल फाउंडेशन संस्थेचे महाराष्ट्रात शिबिर होतो, यासाठी मला आमचे मित्र अशोक भाऊ पवार तसेच प्रकाश भाऊ धारीवाल मित्र मंडळाने या ठिकाणी मला बोलवलं। सर्वांचे मनापासून आभार मानतो। या ठिकाणी आल्यानंतर एकच दिसते की मी प्रथमतः एवढी रक्तदान शिबिरासाठी एवढी गर्दी बघतोय। आता सरांनी सांगितलं की जवळपास 1500च्या वरती बॉटल रक्तदानाचं झालं, खूप हे चांगले कार्य आहे। आपण नक्कीच या रक्तदान शिबिरासाठी आपण इतका मोठा प्रतिसाद दिला आणि मला आताच कळालं की सरांचंही खूप मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य आहे।
तसंच आपले सामाजिक कार्य असेल समाजासाठी चांगलं राहूया. तसेच आमच्या कार्यावरती सचावर तुमचे काही प्रेम आहे, नक्कीच ते तुमचे सर्वांचे प्रेम असेल आमच्यासोबत राहूया. आणि मला या ठिकाणी बोलवला त्याबद्दल मी मनापासून तुमच्या सर्वांचे प्रकाश भाऊचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद संतोष साहेब. या ठिकाणी